ओके, तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. फिरा मस्त आणि राहा स्वस्त. तुम्हाला आज सांगणार आहे मी एका वॉटरफॉलची कहाणी. म्हणजे आम्ही मागच्या वर्षी एक ट्रिप केलेली, खूप सुंदरशी ट्रिप होती. ठीक आहे, सो इथंच बसून राहणार नाही मी, तुम्हाला घेऊन पण जाणार आहे. ठीक आहे, सो असं वाटतं काहीतरी जरा वेगळं फील वाटतं यार. ठीक आहे, सो मित्रांनो, आता आपण चालू आहोत एका सुंदरशा वॉटरफॉल ठिकाणी. ॲक्च्युली त्या वॉटरफॉलला जाण्याचा जो योग होता आमचा, तो प्रॉपर योग जुळत नव्हता. ठीक आहे, सो कसा तरी तो योग जुळवला आम्ही पावसामुळे पण, कारण की मागच्या वर्षी ट्रिप केलेली आम्ही ती. आणि त्या ट्रिपमध्ये ॲक्च्युली आम्ही जेव्हा पहिल्यांदा तो वॉटरफॉल आम्ही जेव्हा सर्च केला, म्हणजे आम्ही ॲक्च्युली सर्च करत होतो वॉटरफॉल कुठे जायचं. ॲक्च्युली आपण राहतो वसई विरारमध्ये, बरोबर. सो वसई विरारच्या आम्ही ठरवलं की वसई विरारच्या आसपास जे काही प्लेस आहेत, म्हणजे जसं डॅम झालं किंवा वॉटरफॉल झालं, टुरिस्ट स्पॉट असतील, आपले फोर्ट झाले, सो ते फिरायचा आम्ही मागच्या वर्षी निर्णय घेतला. सो आम्ही ते मागच्या वर्षी फिरलो पण आणि शूट पण केलं, पण ते ॲक्च्युली अपलोड करायला नाही जमलं. सो यावर्षी आपण ते लवकरात लवकर आपण आता अपलोड करणार आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ठीक आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, पहिलं तर आता वसई विरारपासून वज्रश्री एक थोड्याच किलोमीटर अंतरावरती आहे. सो त्या ठिकाणी थोडंफार जर 1-2 वर्षातून एकदा तरी जाणं असतंच. म्हणजे पण मला ॲक्च्युली माहीत नव्हतं की हा वॉटरफॉल तिकडे आहे म्हणून. ठीक आहे, पण जेव्हा मी सर्च केलं की आपल्या आजूबाजूला कुठला वॉटरफॉल आहे ते बघू जरा आपण, सो तेव्हा हा वॉटरफॉल आम्हाला दिसला. कुठला? हा बोकडकडा वॉटरफॉल. सो तेव्हा मी बघितलं, यूट्यूबवरती थोडंफार व्हिडिओ सर्च केले. सो आम्ही पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला वाटच नव्हती भेटली. आम्ही गुगल मॅपच्या भरोशावर गेलेलो पूर्णपणे, आणि त्या गुगल मॅपने आम्हाला एवढं भरकवटला ना, इकडे तिकडे ती काही गाडी कशी तरी काढली. तुम्ही बघितलं, तुम्ही आता बघाल पुढे व्हिडिओमध्ये, मी टाकेल व्हिडिओमध्ये. ठीक आहे, सो गाडी मग आम्ही तिथून लावून मग पुढे चालत जाणार होतो, पण नंतर आम्हाला मग इकडे वाट सांगितली की तुम्ही पूर्ण प्रॉपर फिरून जावा, तिथून तुम्हाला वाट भेटेल. सो आम्ही तिथून गेलो, मग तिथे गाडी प्रॉपर पार्क केली त्या झाडाखाली. तिथून मग थोडं ट्रेकिंग करत थोडंशा अंतरावर 10-15 मिनटामध्ये आपल्याला वॉटरफॉल भेटतो. ठीक आहे, सो तुम्ही हा प्रॉपर व्हिडिओ बघा, तुम्हाला प्रॉपर समजेल. आणि जर तुम्हाला प्रॉपर रूट हवा असेल या लोकेशनचा, म्हणजे या वॉटरफॉलचा, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर लिंक देतो. त्या कट टू कट तुम्हाला तो रस्ता घेऊन जाईल. ठीक आहे, तर मित्रांनो, आम्ही आता परत आलो आहे वज्रश्रीमध्ये. अजून एक वॉटरफॉल आहे, तो बघा आलो आहे. सो आता आम्ही तिथून आतमध्ये आलो आणि हे मंदिर लागलं इकडे. सो आम्हाला आता वॉटरफॉलला जायचं आहे. वॉटरफॉलचं नाव आहे बोकडकडा वॉटरफॉल. सो तिकडे चाललो आता, आणि अक्षय पण आला सोबत आपला. सो चला लवकर जाऊयात लवकर आणि तिकडे एक्सप्लोर करूया. A few moments later. तर मित्रांनो, तो भरपूर पाऊस पडतो इकडे. इकडे आम्ही इथेच लावले आहेत समोर, आणि आता आम्हाला या रस्त्याने पुढे जातो. तो हा रस्ता भरपूर चिखल वगैरे आहे, भरपूर आहे. तो आम्ही इथून आता बाईक घेऊन जात नाही आहे. तो आम्ही आता इथून चालत चाललो आहे. आणि तो जो आधीचा दिवस होता तो वेगळा होता. त्या दिवशी ऊन नव्हतं, त्या दिवशी पाऊस होता, पण यावेळी पाऊस भरपूर आहे आता. आणि आता गाडी इथंच आम्ही पार्क करून चाललो आहे पुढे. वॉटरफॉलचं नाव आहे बोकडकडा वॉटरफॉल. ठीक आहे, आता जाऊयात पुढे, बघूया आता. आणि इकडे शेती वगैरे चालली मस्त एकदम छान. ड्रोन शॉट भेटला तर ड्रोन शॉट घेऊ, नाहीतर मग त्याच्याने सहलच घ्यायला लागेल. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, आता आपण गाड्या तिथं नाही लावल्यात, इथं मेन स्पॉटला येऊन आल्या आपण. गाड्या आणल्यात भरपूर पुढे आलो आपण आता वॉटरफॉलच्या. आणि हा रस्ता लागतो इथून जायला. आणि इथं तुम्हाला राईट साईडला एक बंगला दिसेल व्हाईटवाला, तो तिकडून तुम्हाला थांबायचं आहे, गाडी लावायची. इकडे मोठं झाड आहे आणि या रस्त्याने पुढे जायचं. ठीक आहे, ॲक्च्युली काय माहिती आहे का, गाड्या म्हणजे जायला रस्ता आहे जायला मेन, पण ॲक्च्युली रस्ते म्हणजे भरपूर म्हणजे लहान असतात, म्हणजे नाही दिसत बरोबर ते. सो आता आपण चाललो आहे बांधावरून शेताच्या मस्तपैकी. दोन्ही बाजूला शेती आहे, इथे पण. आणि अक्षय आणि ऋतिक पुढे 2 जण, मी मागे चाललो आहे. सो आता तो दिवस होता आधीचा, त्या दिवशी आम्हाला माहीत होतं की इथं वॉटरफॉल आहे म्हणून. नंतर जेव्हा आपण म्हणजे गुगल मॅपवर जेव्हा बघतो की बाय नवीन एक्सप्लोर करायला कुठलं लोकेशन आहे, सो तेव्हा आम्हाला सापडला तो. सो आम्ही विचार केला की जाऊ एकदा एक्सप्लोर करू, कसा वाटतं बघू. सो आता संध्याकाळचे म्हणजे एक दुपारचे आय थिंक 5:30 वाजलेत. 5:30 वाजले आता. असा थोडा विकट आहे, पण सावकाश जावं बस. ठीक आहे,
सो वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलो आपण आता. आवाज येतो इथपर्यंत खूप छान. सो चला भेटूयात पुढे. चला तर मित्रांनो आता वॉटरफॉलच्या जवळ आलो आम्ही आता भरपूर. आणि मागे जो रस्ता होता तो शेत वगैरे क्रॉस करून यायला लागतं थोडंसं. आणि नंतर पुढे आल्यावरती आपल्याला मस्त सुंदर असा बोकडधरा वॉटरफॉल लागतो. बोकडकडा सॉरी. खूप छान असा वॉटरफॉल आहे. सुंदर आहे आणि खूप उंचावरती आहे. हळूहळू चाललं बापरे. चालत चालत पण हे क्रॉक्स आहेत ना त्याच्यामुळे स्लीप होत आहेत. सो तुम्ही क्रॉक्सवरती येऊ नका. आता असे शूज लोफरवरती सुद्धा येऊ नका. त्यांनी तर स्लीपर घातले. तो ट्रेकिंग शूज नाहीतर मग उड्या वाणी या काय प्रॉब्लेम नाही आहे. सावकाश जावं. चला. अरे ये गिरा है, इधर पे चल देगा पत्थर पे. चल आगे चल. हाँ चलो. ठीक है इधर. ये कितना गहरा है? ये क्या है? अच्छा ये गिरा नहीं है क्या? कुछ भी गहरा नाही आहे रे. घाबरतात पोरं यार आजकालची. चला. सो आता पाऊस पण नाही आहे. आता ड्रोन शॉट बघायला भेटणार तुम्हाला खूप छान असे. आता सध्या तरी पाऊस नाही आहे पण बघू आता पुढे गेला. चला. हां हां हां. हा हे तर पोरं आले तर आधीपासूनच आरामसे. हा व्ह्यू होतो यार. तर मित्रांनो आता वॉटरफॉल जवळ पोहोचलो आपण. आता इकडे बसायला सुद्धा थोडंफार काहीतरी केलं इकडे. आय थिंक इथं दुकान वगैरे असेल सुद्धा. आणि इथं थोडी पोरं बसले तिकडे आणि इथं वरती पण पोरं आहेत. सो आता आम्ही पण चाललो एक्सप्लोर करा थोडंफार. ही दिवडनं कुठं चालले बघ. वरतून जर दगड आला ना की गेला कॉमत तो. असे कसं वाटतंय? ओ ऋतिक भाई बोल. मज्जा मज्जा. तर मित्रांनो वॉटरफॉल बघा किती मस्त वाटतंय. भरपूर फ्लो वाढला होता. पाऊस आहे म्हणून जास्त पुढे जात नाही आहे बाबा. नाहीतर वाट लागायची नको बाबा. पुढे रूल फॉलो करू आपण. फ्लो किती वाटतंय तिकडे भरपूर फ्लो आहे. इकडे कमी आहे पण तिकडे भरपूर जास्त आहे. पाणी किती वाढलं आहे. इथून चाललो आपण आणि पाऊस थांबला तो विचार करतो बाहेर जाऊन जरा ड्रोन शॉट घेऊ जरा मस्तपैकी. आणि या जागेवरती ड्रिंक आता इकडची लोकल लोक आहेत म्हणून त्याच्यामुळे काय चालते आता काय म्हणजे लोकल आहेत बहुतेक इकडचे. तो त्याच्यामुळे आणि मस्त अशी रिव्हर क्रॉसिंग पण तुम्हाला करावं लागेल इकडे येऊन. ठीक आहे. तर माझा फोकस लॉक होत नाही आहे. तो आता बाहेर चाललं आहे. जास्त पाणी नाही आहे फक्त हा गुडघ्याच्या थोडं खाली पाणी आहे. आणि फ्लो किती मस्त वाढला बघा आता भरपूर. आणि आता फ्लो जास्त आहे. पाऊस आहे म्हणून जास्त फ्लो आहे. हां तो काय चला आता बाहेर जाऊयात. पाऊस पण वाढला आता. सो आता ड्रोन शॉट तर भेटणार नाहीत बहुतेक. पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. सो जर तुम्हाला इथे यायचं असेल तर लवकर म्हणजे सकाळी तुम्हाला लवकर यावं लागेल. तर तेव्हा तुम्हाला मजा येईल. कारण की इथं आम्ही आता भरपूर एक अर्धा तास कुठं थांबलो. असं थांबलो नाही आहे. आता आम्ही लगेच चाललो. क्रॉक्स भरपूर स्लिप होत आहेत. प्रॉपर डिटेल तुम्हाला देणार मी रस्त्याची. सो व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट जरूर करा कसा वाटला व्हिडिओ. ठीक आहे. सो चलो. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6 वाजलेत ना. हो 6 वाजलेत. आणि आम्ही विचार करत होतो ड्रोन शॉट घेऊ. पाऊस बघा किती भरपूर पडतो पाऊस. आम्ही पण थांबलो इकडे. तो ड्रोन शॉट बहुतेक भेटणार नाही करता. जर कधी नेक्स्ट टाईम आलो तर पण ड्रोन शॉट दाखवेल तुम्हाला. आणि बघू. तो आता हा याच रस्त्याने आपल्याला रिटर्न जायचं. ठीक आहे. सो भेटूयात पुढे पण. तर मित्रांनो बघा तुम्हाला जाताना असा एक छोटासा रिव्हर क्रॉस लागेल. आता पाणी भरले म्हणून आपण गाडी काढत नाही. हे लोक पुढे चालले आधी. आता भरपूर त्रास होत आहे बाबा. अरे बापरे पुढे गाडी खाली गेली. बापरे बाप. सही आहे. एक नंबर. चला आता आपली बारी. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा इथं भरपूर फ्लो आहे पाण्याचा. आता आम्ही गाडी अशी चालले बंद करून. तो जरा उभी केलं. पाणी भरपूर साठले इंजिनमध्ये थोडंफार. आणि त्यांची गाडी बंद पडली ते धक्का मारत चाललेत.
संध्याकाळची रिक्स नका घेऊ मित्रांनो, हा. असं वाहून जाणार तुम्ही. गाडी कशी तरी काढले. चला गाडी बंद पडली वाटतं, हा बंद पडले ती चालू नाही. नाही करत. बघू तर काय बोलतात ते. गाडी बंद पडली इकडे. हा कारण की त्याने गाडी अशी टाकली. मी गाडी बाबा बंद केली आणि काढली. काय करता आता बघू. तेव्हा तुम्हाला असं गाव लागेल एक. तेव्हा आहे का आम्ही ना इथून आलेलो, सरळ आलेलो इथून. तर तुम्हाला ह्या रस्त्याने सरळ जायचं. बघा आम्ही ह्या रस्त्याने आलेलो गाडी घेऊन. तर तुम्हाला ह्या रस्त्याने सरळ जायचं. ठीक आहे, हा रस्ता जातो सरळ तिकडे. चला तो आता आठ ठेवतो बरं. चलो बाय बाय. आता देतात थोडासा मजा आहे जर को ना. कसा लगा? बहुत मजा आया. चलो भाई बाय बाय, गुड नाइट.